हॅलो स्टुडंट्स, मॅथ्स मध्ये आपलं चॅप्टर नंबर 3 ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हा आपला चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. लक्षात, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. चौथीला पण तुमचा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा झालेला आहे, पण चौथीला आपण जे केलेलं आहे 3 डिजिट नंबर मल्टिप्लाय 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर. हा लक्षात, म्हणजे आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. मल्टिप्लाय 3 डिजिट नंबर 1 2 3 बाय 2 डिजिट नंबर 1 2. हा लक्षात, म्हणजे 2 डिजिटचा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे चौथी मध्ये. ठीक आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आज मल्टिप्लिकेशन करायचं आहे 3 डिजिट नंबरचा, पण अजून काय करायचं आहे 3 डिजिटचा नंबर 3 डिजिट नंबरचा वापर करून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा लक्षात, तर आपल्याला या चॅप्टर मध्ये हे करायचं. तर सुरू करण्याच्या अगोदर पहिले आपण जो पॉइंट आहे तो आपण समजून घेऊ, की आपला फर्स्ट पॉइंट आहे मल्टिप्लाइंग ऑफ. आपला जो टॉपिक आहे मल्टिप्लाइंग ऑफ number of a given number, ठीक है, by a 3 digit number. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, जो नंबर दिला आहे तो नंबरला काय करायचं आहे 3 डिजिटचा वापर करून आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. हा लक्षात. तर मग आपण एक्झाम्पल घेऊ, तरी तुम्हाला बरोबर कळेल की आपल्याला काय करायचंय. तर एक्झाम्पल मध्ये आपण घेणार आहोत 754. ठीक आहे. 754 मल्टिप्लाइड बाय 368. 368. ठीक आहे. बुक मध्ये पेज नंबर तुम्हाला दिलेला आहे, इथे मी तुम्हाला लिहून देतो पेज नंबर. पेज नंबर आहे 15. ठीक आहे. तर पेज नंबर 15 वर तुम्हाला हा कॉन्सेप्ट दिलेला आहे, ते तुम्ही इथे समजून घ्या आणि टेक्स्ट मध्ये बघायचं. ठीक आहे. तर मग हा जो आहे, हा जो नंबर आहे वरती आपण जे लिहितोय त्याला आपण काय म्हणतोय, मल्टिप्लिकंड. हा लक्षात, त्याला आपण काय म्हणतोय मल्टिप्लिकंड. ठीक आहे. आणि हा जो नंबर आपण ज्याचा वापर करून आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्याला काय म्हणतो आपण मल्टिप्लायर. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतोय मल्टिप्लायर. ठीक आहे. आता आपण मल्टिप्लाय कसं करणार, तर आपल्याला बघा कोणतं दिलेलं आहे, हा 3 डिजिट नंबर दिलेला आहे. युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स. याची पोझिशन काय आहे, 8 ची पोझिशन काय, युनिट्स, त्यानंतर 6 ची पोझिशन टेन्स, 3 ची पोझिशन हंड्रेड्स. ठीक आहे. तर मग सुरुवात कसं करायचं आहे, युनिट पासून तुम्हाला सुरू करायचं आहे मल्टिप्लाय करायला. ठीक आहे. पहिले 8 चं करायचं आहे युनिट, 4 5 आणि 7 चं. ठीक आहे. तर मग आपण सुरू करणार पहिले 8. ठीक आहे. तर काय बघा, 8 4 चा किती येणार 32. तर इथे किती येणार 2 आणि कॅरीला आपण देणार आहोत 3. हा लक्षात. तर मग 8 5 ला 30 प्लस 3 33. तर इथे किती येणार 3. ठीक आहे. सॉरी, 8 5 ला 40 प्लस 3 43 च्या इथे किती येणार 3 आणि कॅरीला 4. ठीक आहे. त्यानंतर 8 7 ला 56. ठीक आहे. 56 प्लस 4 किती येणार 60. ठीक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का, हे पण तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपण सॉल्व्ह केलेला आहे, ठीक आहे, फक्त 8चा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे युनिटचा वापर करून फक्त आपण मल्टिप्लिकेशन केलं.
आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेनचा वापर करून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मग इथं काय लिहायचं आपल्याला, मल्टिप्लाइंग बाय 8 युनिट्स. लक्षात मल्टिप्लाइंग बाय 8 युनिट्स आपण हे केलेलं आहे. तर मग आपण त्याला सेपरेट पण करू शकता. ठीक आहे. तर समजा इथे लक्ष द्या की आपण फक्त हे घ्यायचे 754 आणि हा जो आहे युनिट, फक्त आपण युनिट घेतलंय आणि युनिटचा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आन्सर सेम येणार आहे. ठीक आहे. बघा काय येणार आहे, 8 4 जा 32, इथे 2 3. ठीक आहे. 8 5 जा 40 प्लस 40 प्लस 3 43, इथे 3 येणार आणि मग कॅरी ऑनला 4. ठीक आहे. 8 7 जा 56 आणि प्लस 4 60. ठीक आहे. म्हणजे हा आन्सर आला. ठीक आहे. हा झाला नंबर 1. म्हणजे मल्टिप्लाइंग बाय 8 युनिट आपलं हे आन्सर आला. तर आपण इथं हे लिहून दिलेले. लक्षात. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, मल्टिप्लाइंग बाय 6 टेन्स. लक्षात तो आपल्याला करायचा आहे. तर त्याला आपण कसं करू शकतात, तर आपण काय करणार, मला आपण सेपरेट करू आणि मग इथे करू, पण तुम्हाला कळेल म्हणून. ठीक आहे. तर मग आपण हा जो 6 टेन्स आहे त्याच्या वापर करून आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 6 हा कोणती पोझिशनवर आहे, टेन्स पोझिशनवर. आणि मग इथे युनिट पाहिजे तर इथे काय लिहायचं, 0. लक्षात. युनिट आणि टेन्स, हा टेन्सची किंमत किती आहे, 6 म्हणजे किती आहे, 60. लक्षात. आपण प्लेस व्हॅल्यू झालेले आहे. प्लेस व्हॅल्यू आपण काढतोय, प्लेस व्हॅल्यू. लक्षात. प्लेस व्हॅल्यू पाहिलं तर याची किंमत किती येणार आहे, 60. लक्षात. म्हणजे 60 चा वापर करून आपण हे नंबरला मल्टिप्लाय करणार आहोत. तर दुसरा आपण घेणार आहोत 754 मल्टिप्लाइड बाय 60. लक्षात. मल्टिप्लाइड बाय 60 म्हणजे 6 टेन्स. तर मग हे सॉल्व्ह करा. तर काय पहिले 0 चा वापर करून आपण जे मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, हा 0. ठीक आहे. हे पण काय होणार, 0 आणि आपण काय होणार, 0. लक्षात. तिघं 0 येणार आहे. त्यानंतर 6. आता 6 चे आपण जेव्हा सुरू करणार आहोत आपल्याला माहित आहे की आपण काय द्यायचं, पहिले 0 म्हणजे युनिट पोझिशनवर 0 द्यायचं आणि मग 6 युनिट सुरू करायचं. ठीक आहे. तर 6 4 जा 24. ठीक आहे. त्यानंतर आपण 2 देणार. ठीक आहे. 6 5 जा 30 प्लस 2 32, इथे 2 कॅरी ओव्हरला 3. लक्षात. तर मग 6 7 जा 42 प्लस 3 45. लक्षात. आता काय करायचं आपल्याला, ऍडिशन 0 4 2 5 आणि मग 4. लक्षात. तर आपला आन्सर काय आला आहे, 45,240. लक्षात. तर हा आन्सर इथे लिहायचा आपल्याला. ठीक आहे. पण आता हा आन्सर इथे आला पाहिजे. ठीक आहे. पण आपण एकदा करून बघू काय. ठीक आहे. तर मग काय करायचं, आपण बघायचं, आपण पहिले काय दिले, इथे आपण 0 घेतलं होतं. ठीक आहे. इथे 0 दिलेले. तर युनिट पोझिशन आपण 10 चा वापर करून मल्टिप्लाय करतोय. तर मग काय करायचं, युनिट पोझिशनवर काय करायचं, तुम्हाला हे 0 द्यायचं इथे. लक्षात. इथे काय करायचंय, 0 द्यायचं. ठीक आहे. तर मग सॉल्व्ह करायचं 6 च्या. लक्षात. हे 0 द्यायचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जर हे आठवण पडून गेली 0 लावायची तर तुमचं पूर्ण आन्सर चुकीचं येणार आहे. लक्षात. तर 6 4 जा 24, इथे मग किती आहे, 4 आणि कॅरी ऑनला 2. ठीक आहे. 6 5 जा 30 प्लस 2 32, इथे 2 येणार आणि कॅरी ऑनला 3 द्यायचे. ठीक आहे. 6 7 जा 42 प्लस 3 45. तर मग इथे काय लिहायचंय, 45. इथे पण बरोबर लिहायचं आहे. याची पोझिशन 5 4 पुढे येणार, याच्या पुढे. लक्षात. आणि मग हे झालं 2 6 चा वापर करून केलं म्हणजे इथे काय लिहायचं आता, मल्टिप्लाइंग बाय 6 टेन्स. लक्षात. आपण 6 टेन्सचा वापर करून मल्टिप्लाय केलेले आहे आणि आपला आन्सर कोणता येणार आहे, हा. ठीक आहे. हा लागला. लक्षात. आता त्याच्यानंतर आपल्याला हे
म्हणजे 3 ची पोझिशन कोणती आहे 100 ची पोझिशन आहे. ठीक आहे, तर 100 ची पोझिशन वर आता आपण इथे सॉल्व्ह करू 100 पोझिशन. ठीक आहे, तर मग हे करायचं आपला 3 चा वापर करून. तर आपण इथे करणार आहोत 754. ठीक आहे, आणि 3 घ्यायचे आहे, पण 3 ची पोझिशन किती आहे 100 ची पोझिशन आहे, म्हणजे इथे 3 येणार आणि 2 0. हा लक्षात असं करायचं. ठीक आहे, तर थोडंसं आपल्याला इथे करू आपण. इथे जागा नाही आपल्याकडे. 754 मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे, आता आपल्याला हे करायचं. तर काय पहिले 0 हा 0 into 4 0 0 मल्टिप्लाइड बाय 5 0 0 into 7 पण 0 येणार. बरोबर आहे, सर खाली हे लिहायचं आहे. जर तुम्ही हे नाही लिहिलं तरी तुम्ही चूक करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर 0 आत करायचं आहे, पण हा 0 चा मल्टिप्लाय करताना आधी आपल्याला काय करायचं इथे अजून एक 0 द्यायचं, कारण की हे टेस्ट पोझिशन वर आहे. ठीक आहे, आता करायचंय 0 into 4 0 0 into 5 0 0 into 7 एक 0. अर्थात हे 0 अजून पुढे येणार. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय 3, पण ही पोझिशन कोणती आहे 100 ची, म्हणजे इथे आपल्याला 2 0 द्यावं लागेल. म्हणजे युनिट आणि टेन्स, युनिट आणि टेन्सच्या जागेवर 2 0 द्यायचे आणि मग 300 चा वापर करून आपल्याला मल्टिप्लाय करायचं. तर 3 चा वापर करा. 3 4 जा 12 3 चौक 12, तिथे किती येणार 2 आणि कॅरी ऑन ला 1. लक्षात. तर त्याच्यानंतर 3 5 जा 15 प्लस 1 16, तर इथे 6 आणि एक कॅरी ऑन ला. ठीक आहे, तर मग 3 7 जा 21 21 प्लस 1 किती येईल 22. आता काय करायचं याची ऍडिशन करायचं. हे किती येणार 0 0 इथे 2 इथे 6 2 आणि 2. लक्षात. तर बघा आता हा आन्सर आला पाहिजे त्याचा वापर करून. तर इथे पण काय करायचं आता बघा, इथे आपण काय केलेलं आहे 2 0 दिलेले आहेत, इथे एक 0 आणि इथे 2 0. तर इथे पण तसंच करायचंय. किती 0 द्यावा लागेल आपल्याला 1. ठीक आहे, आपण दुसरं 1 हा युनिट पोझिशनचा आहे 0, त्यानंतर 10 पोझिशनचा आहे 0. ठीक आहे, 2 0 झाला. आता 3 चा आपल्याला वापर करून मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात. तर 3 4 जा 12, कॅरी ऑन ला 1 द्यायचं. ठीक आहे, 3 5 जा 15 प्लस 1 16, तर इथे 6 येणार आणि कॅरी ऑन ला 8. 3 7 जा 21 21 प्लस 1 22. लक्षात. इथे किती येईल 22. ठीक आहे, आता हे तिघं आपलं झालं. तर आता काय करायचं तुम्हाला ऍडिशन करायचं. लक्षात. तर हा जे आपण केलेलं आहे, ठीक आहे, हा नंबर हा कोणता आहे मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 300. लक्षात. हे काय केलं आपण मल्टिप्लाइड बाय 8 युनिट्स, म्हणजे हा आन्सर आला. हे एक्झाम्पल बघायचं. मल्टिप्लाइड बाय 6 टेन्स, हा आन्सर आला. तर असं करायचंय. ठीक आहे, 2 डिजिटचा वापर करून झालेला आहे. त्यानंतर मल्टिप्लाइंग बाय हा कोणता येईल मल्टिप्लाइंग बाय 300. लक्षात. हा कोणता आहे हा लक्षात 300 चा वापर. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला याची ऍडिशन करायचं. ठीक आहे, तर मग आपण आज आता ऍडिशन करू. ठीक आहे, ऍडिशन. ठीक आहे, तर ऍडिशन करा आपला. ऍडिशन 2 प्लस 0 प्लस 0 2 3 प्लस 4 7 आणि 0. ठीक आहे, 2 प्लस 2 4 आणि 0 म्हणजे किती येईल 4. 6 प्लस 5 11. ठीक आहे, 11 प्लस 6 17, तर इथे किती येईल 7 आणि कॅरी ऑन ला 1 द्यायचे. लक्षात. 4 आणि 1 5 5 आणि 2 7 म्हणजे 7 आणि 2 जसं आहे की तसं लिहायचं. लक्षात. तर हे आला आपलं आन्सर. लक्षात. हा मेन आन्सर आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला कळालं की आपण 3 डिजिटचा नंबर 3 डिजिट नंबरचा वापर करून आपण मल्टिप्लिकेशन कसं करू शकता.
हा लक्षात. याच्यात तुम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायचंय इथं. समजा 1 युनिटचं आपण केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, दुसरं सुरू करण्याच्या आधी आपल्याला एक 0 द्यायचंय आणि मग 10 पोझिशन वर जे नंबर त्याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचंय, ठीक आहे. हा आन्सर आला. त्याच्यानंतर जर आपण 100 पोझिशनची जी नंबर दिले त्याच्याबरोबर आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करायचंय, इथे 2 0 द्यायचे, एक युनिट पोझिशनचा आणि एक टेन्स पोझिशनचा, आणि मग त्याच्या वापरून आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा लक्षात. तर मग तुम्ही आता टेक्स्टबुक मध्ये पण बघा आणि घरी सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.